राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे, असा चालेला नाहीये। चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही। आमच्या कार्यकर्त्याला मारलं, कार्यकर्त्याला आज त्या ठिकाणी धमक्या दिल्या, आम्ही धमकी देणारा नाही, तो जो धमकी द्यायला लावणारे त्याला भर चौकात नागडा करून मारू, भर चौकात हे या ठिकाणी सांगतो। आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा, आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही। मी लेचा पेचा नाहीये, मी लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं मार्कडवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे। या गावामध्ये 21 कोटी 89 लाख रुपयाचे आपण कामं केले। या मार्कडवाडीमध्ये त्या ठिकाणी रणदिवे वस्तीवरती आपण सभा मंडप बांधला। काम जर सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी भाषणाला वेळ पुरायची नाही, त्याच्यामुळे हे 3 पानाची कामं या मार्कडवाडी गावामध्ये आपण मागच्या 5 वर्षामध्ये केले। माझं घर इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो, माझ्या घरातल्या सदस्यासारखा माझ्या घरामध्ये असतो, अशी इथली जनता आहे, त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे। मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही, म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मतं झाले। मीडियावाल्यांना मी सांगतो, मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव, अरे त्या मोहितेंच्या 4 टकुरेने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही। गाव काय असतं हे असतं, याला सभा म्हणतात। ग्रामस्थ अजिबात नव्हते, मोहितेंचे जानकरचे 4 कार्यकर्ते म्हणायचे, आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ असं तसं। ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही। मोहिते आणि जानकरच्या 4 लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही। गावाने 1003 मतं दिलेत। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे, आपलं सरकार आहे। आणि निश्चित सांगतोय निर्णय झालाय। या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले, या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला, त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते। ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले, त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते। ज्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते। आणि आता भाजप नेत्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचाच आहे। हे नाही चालणार, ही डबल ढोलकी चालणार नाही। राजीनामा घ्यायचा नसतो, थोडी लाज शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो, लाज शिल्लक असली तर।